नक्कीच बीडमध्ये मशिदीत झालेल्या घटनेनंतर आता नाशिक पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्या नाशिकच्या ईदगाव मैदान परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राईट कंट्रोल पोलिसांच्या पथकासह जे स्थानिक पोलीस आहेत त्यांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे आपण सध्या नाशिकच्या ईदगाव मैदान परिसरातील दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी आता नमाज पढ़ण्यासाठी पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र काल बीडमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज नाशिकमध्ये खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी जी आहे ती केली जात आहे। मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्यांची तपासणी करून त्यांना त्यानंतरच आतमध्ये सोडलं जात आहे। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय येणारा जाणारा प्रत्येकाचीच लहान असेल किंवा मोठा असेल या प्रत्येकाचीच तपासणी केली जात आहे। त्याचबरोबर त्यांनी आणलेल्या बॅगांमध्ये काय आढळतं का याची देखील जी तपासणी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। या ठिकाणी जर बघितलं आपण तर या गेटवरती देखील आपल्याला या ठिकाणी मेटल डिटेक्टर जे आहे ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र ज्या ईदगाव मैदान परिसरातील जे रस्ते आहेत ते देखील आता वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहे आणि बीड येथील घटनेनंतर आता विशेष अशी खबरदारी जी आहे ती नाशिक पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।